श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थांचे जीवन चरित्र. हा एक परमपवित्र अध्याय. मित्रांनो, हा अध्याय ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती आणि मनोवांछित फळही मिळते, याचा लाखो लोकांना अनुभव येतो. तसेच अनुभव आलेलाही आहे. आज आपण बघणार आहोत मंगळवेढा येथे श्री स्वामी समर्थांचे आगमन. या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मंगळवेढा येथे सन 1838च्या सुमारास स्वामी आले. तेथे सुमारे 12 वर्ष त्यांचे वास्तव्य होते. परंतु त्या काळात त्यांना तिथे विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. त्याचे कारण ते दिवसभर अरण्यात असत. कधी कधी गावात येऊन ते बसत असत. तेव्हा गावातील लोक त्यांची काळजी घेत. त्यांना जे आणून देत तेवढेच ते खाऊन राहत असत. गावातील लोक हा कोणी प्रथम वेडा बुवा आहे असे समजत होते. शेवटी त्यांच्या अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा स्वामींच्या ठिकाणी बसली. मंगळवेढा येथे आल्यावर स्वामी औदुंबराखाली बसले होते. पहाटेची वेळ होती. स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता. कृष्ण भट्ट नावाचे गृहस्थ देवपूजेस्तव फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी या यती पुरुषांना पाहिले व त्यांना साष्टांग नमस्कार केला. स्वामींनी डोळे उघडले व त्यांना म्हणाले, तुम्ही दत्त उपासना अनेक जन्मांपासून करत आहात. हा तुमचा अखेरचा जन्म आहे. तुम्हाला काय हवे ते मागा. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. कृष्ण भट्ट म्हणाले, मला काही नको. तुमचे दर्शन झाले हेच माझे भाग्य मी समजतो. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणांना घट्ट धरले. कृष्ण भट्टाने गोळा केलेली फुले स्वामींना वाहिली व म्हणाले, स्वामी, आपण माझ्या घरी चलावे. आम्हा दोघा पती पत्नींना तुमच्या सेवेची संधी मिळावी. तुम्ही जा, मी तुमचे घरी येईन. असे स्वामींचे शब्द ऐकून त्यांना अत्यानंद झाला व ते घरी परतले. कृष्ण भट्ट गरीब होते. एका साध्या घरात ते राहत होते. परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होते. एके दिवशी स्वामी त्यांच्या घराबाहेरील ओट्यावर येऊन बसले. कृष्ण भट्टाने त्यांना आत नेले. दोघा पती पत्नीने त्यांची मनपूर्वक पूजा केली. स्वामी तृप्त झाले व म्हणाले, आता नैवेद्य काय देणार. दोघांचे डोळे ओलावले होते. पण घरात नैवेद्यास काही नव्हते. लगेच त्यांची बायको गावात पेलावर दूध आणण्यासाठी गेली. पण तिला दूध मिळाले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं,
गोठ्यात गाय आहे, तुला दुधाची कमतरता कशी असेल? ती बाई म्हणाली, स्वामी, आमच्या गाईचे दूध आटले आहे. हे तिचे शब्द ऐकताच स्वामींनी तिला भांडे घेऊन दूध काढायला बस असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती गोठ्यात जाऊन दूध काढू लागली. तेव्हा कासंडी भरून गाईने दूध दिलेले पाहून त्या दोघांना नवल वाटले. गावात ही बातमी पसरली व लोकांचे थवे स्वामींच्या दर्शनाला कृष्ण भट्टांकडे येऊ लागले. अशा प्रकारे मंगळवेढा येथे स्वामींचे आगमन हा पवित्र अध्याय संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.